तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही ज्या वेळेस जास्त बोलतात, जिथं तुमची किंमत कमी आहे आणि तुम्ही जितकं बोललं पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त बोलचाल. भलेही तुम्ही बरोबर आहो की चुकीचं ते तो प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही बोलता किती. त्याच्यामुळे आपलं जे बोलणं आहे ते लिमिटेड ठेवायचं. याचा खूप फायदा होतो, कारण तुम्ही तुमच्या आसपास जेव्हा बघता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला समजेल की कुठली गोष्ट आपण केव्हा बोलायला पाहिजे होती आणि नाही बोलायला पाहिजे होती. ही गोष्ट आपण जी बोलतो ती बोलली पाहिजे होती की नाही. म्हणजे आपलं बोलणं हे इतकं महत्त्वाचं असतं. आपले शब्द, आपले जे बोललेलं वाक्य आहे, आपल्या प्रत्येक शब्दाचा हा मान असतो. आपले शब्द कुठे केव्हा आणि कसा वापरावा हे ज्याला जमतं त्याला जमतं. नेहमी लक्षात ठेवा, काहीच लोक असते ज्यांचा बोलण्याचा खूप प्रभाव पडतो किंवा काही लोक असे असते की जे कितीही बोलले काही बोलले त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. हा फरक पडणे आणि ना पडणे याच्यामागचं कारण समजून घ्यायचं. तुम्ही 4 लोकांमध्ये जेव्हा बसलेले आहात त्यावेळेस तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण कुठे केव्हा काय कसं बोलतो आहे. आपल्या प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ निघत असतो. आपण एका अशा स्टेजवरती पोहोचलेलो आहे जिथे आपल्या बोलण्याचं खरंच फरक पडत आहे. त्यावेळेस अजून जास्त महत्त्वाचं असतं. उदाहरणासाठी आपण बऱ्याचदा बघतो की इंदोरीकर महाराजांचं पण तसंच आहे. इंदोरीकर महाराज बोलून तर जाते, पण काही गोष्टी बोलण्यामध्ये अशा बोलून जाते ना की जे बोलण्या समोरच्या मनाला लागतं. काही लोक त्यांना हेट कमेंट्स करतात. मी त्यांची साईड घेत नाही आहे आणि पर्टिक्युलरली जर सांगायचं झालं तर मी त्यांच्या म्हणजे बोलण्यावर पूर्णपणे सहमत असतो. पण सगळ्यांसाठी हे बरोबर असावं ही कुठली गोष्ट खरी नाही. इथपर्यंतच याला पण सीमा आहे. इंदोरीकर महाराज एका लिमिटपर्यंत बरोबर बोलतात, पण काही शब्द इतके बोलून देतात की मग ते समोरच्यांना सहन नाही होत. मग त्याचे हेट कमेंट्समध्ये त्याचं रूपांतर होतं. हाच फरक असतो. पण मग ते इतकं बारीक निरखून विचार नाही करत. त्यांचं असतं की सरळ बोलणं, सरळ एका शब्दात जितकं स्पष्टपणे सांगता येईल सांगून देणं. त्याच्यानंतर लोक त्यांचा काय विचार करतील, त्यांच्या डोसक्यात किती बसतंय काय बसतंय त्यांचा प्रश्न असला पाहिजे. बरोबर आहे. पण जर का इंदोरीकर महाराजांच्या जागेवरती आहोत तर आपण अशा वेळेस विचार करत केला असता की आपण कुठे काय बोलतोय आणि आपल्या बोलण्याने आपल्यावरती काही परिणाम किंवा प्रभाव पडेल का. तर पण इंदोरीकर महाराजांचा जर प्रश्न जर आपण केला तर त्यांचं काय आहे की ते विचार इतकं करत नाही की लोक काय विचार करते याचा. ते जे रिॲलिटी आहे ते बोलतात. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण बोलताना असं नसतं की आपला प्रत्येक शब्द हा बरोबरच असतो. कारण बऱ्याचदा गोष्टी ज्या आपल्याला बरोबर वाटतात ते लोकांना बरोबर वाटत नाही. जे आपल्याला ऐकता येत त्यांना बरोबर वाटत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाच्या सोयीनुसार सारखी किंवा सोयीवर असली तसे समोरच्याला पण वाटावं असं नक्की नसतं. त्याच्यामुळे आपलं बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शक्यतो ज्या लोकांना काय बोलावं केव्हा बोलावं कसं बोलावं हे सुधरत नाही त्या लोकांनी ॲटलिस्ट न बोललेलंच बरं असतं. ही गोष्ट ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याचदा बघतो की भाषण त्यांनी दिलं चांगलं वाटतं जे स्वतः त्याला फॉलो करतात. लोक ते गोष्ट जे स्वतःच्या मध्ये आचरणात आणतात त्यांच्याकडून ते गोष्ट चांगली गोष्ट वाईट असो ती ऐकणं बरी वाटते. पण ज्या लोकांचा वास्तविक संबंध म्हणजे बोलण्याशी आणि त्यांच्या वागण्याशी संबंध नसतो, त्यांचे कितीही बोल कामाचे असले, गोड असले, तिखट असले, कडू असले तर त्याचा आपल्या जीवनाशी काही फरक पडत नाही. आणि ही गोष्ट लोकांना समजायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपलं बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. इंदोरीकर महाराज हे फक्त माझ्यासाठी एक सांगण्याचं उदाहरण आहे. मी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकतो. काही गोष्टी मला चुकीचं वाटते मी ते बाजूला ठेवतो, पण जे शिकायसारखं ते घेतो. आणि आज याच्यातून हे बघितलं मी की आपलं बोलणं हे किती महत्त्वाचं आहे आणि बोलण्यानं किती गोष्टी होतात. याच्यावरती अजून एक व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण आणि नमस्कार. भेटूया.